अब्दाली इराणचा बादशाह झाला. पुन्हा दिल्लीच्या लोकांनीच त्याला उरावर बोलवला आणि पुन्हा दिल्लीच्या बादशहाला पदच्युत करून निघून जाणं हा उपद्व्याप अब्दालीनं केला. बाजीराव सांगत होते, हे नको ती माणसं जिंकणं नका उरावर घेऊ, तुम्हाला राजकारण कळत नाही. ही ताकद बघितल्यानंतर काबूलवरनं मराठशाहीत पत्र आलं, आमच्या भावाभावात भांडण चाललंय, मग तुम्ही आमची सेना पाठवता का तुमची थोडी अशी आमच्या मदतीला, म्हणजे काबूलमधला एक प्रांत तुम्हाला देतो. इतकं आंतरराष्ट्रीय राजकारण बदलत होतं. आता आणखीन एक ठिकाणचा प्रसंग फार गोड, म्हणजे राजस्थानमध्ये असं एखादं बस्तान बसवूया का, जसं गुजरात गायकवाडांना बसवलं, मालव्यामध्ये होळकर. राजस्थानात गरज नाही. राजस्थानामध्ये असलेल्या राजपूत समाजाचं प्रबोधन पुरेसं आहे. जोधपूर जयपूरपासून सगळेजण हिंदवी स्वराज्याच्या वेळेला उभे राहतील, काळजी करू नका. आणि म्हणून बाजीराव स्वतः त्यांच्या दर्शनासाठी म्हणून गेला. इथं शब्द जपून वापरावा लागतो. त्यांनी अनेक राजपूत राण्यांची भेट घेतली. आपले मगाशी तुम्ही काय बोललात, राण्यांची हा शब्द राणा या शब्दाचे अनेक वचन आहे, स्त्रीलिंग नव्हे. तिथे जे राजे असतात त्यांना राणा म्हणायची पद्धत असते. अनेक राणा असे अनेक वचन राण्यांची असं होतं. पण काय शब्दप्रयोगाची वाटोळ करत, अनेक राण्यांची भेटी घेतल्या. कर्नाटकाकडे जाणं म्हणजे दक्षिण प्रांताकडे जाणं, आंध्र प्रदेशाकडे जाणं म्हणजे दक्षिण प्रांताकडे जाणं. इतिहासात पटकन काय लिहिलेलं असतं की आता ह्यानंतरच्या कालखंडात मराठी सेना दक्षिणेस गेली. लोकांना वाटतं की ते दान धर्मातली दक्षिणा वगैरे काहीतरी, म्हणजे आमच्या फौजेला कशाला दक्षिणा मागायला लागली, दक्षिणेस कशाला गेली, तुझं अक्कल नव्हती तुझ्यासारखी त्यांना, त्यामुळे ती गेली पण तिकडे रे वेळा. अरे दक्षिणेस गेली या शब्दाचा अर्थ दक्षिणा मागायला नाही गेली कोण. काही शब्दांचे अर्थ नीट समजायला पाहिजे. तसं अनेक राण्यांची, त्यातले 2 भेटी ऐका, बाजीराव कळेल काय आहे. पहिली भेट घेतली राणा प्रतापाचे जे वडील उदयसिंग, त्यांची जी उदयपूर राजधानी होती त्या राजधानीला भेट दिली. तिथे उदयसिंगांच्या नावे बागही आहे. त्या बागेमध्ये एक प्रतिकात्मक सिंहासन आहे. राणा प्रतापाच्या वडिलांची स्मृती येते. त्या सिंहासनापाशी त्यांचा सत्कार समारंभ झाला. कोणाचा? बाजीरावाचा समारंभ झाला. हे भरपूर राजपूतांचे सरदार सेनानी सगळे जमलेले आणि सहज त्या उदयपूरच्या उदयसिंगांच्या प्रतिकात्मक आसनाशेजारी एक आसन केलं होतं, ज्याच्यावर बाजीरावांनी बसावं. अशी प्रार्थना केल्यानंतर सगळ्या राजपूतांच्या देखत बाजीराव पेशवे त्या सिंहासनाच्या पायाशी बसले, त्याच्या शेजारच्या आसनावर नाही बसले. सगळ्या राजपूतांना असा अचंबा वाटावा, एवढा भारतात दरारा असणारा माणूस ये क्या कर रहे हैं आप, यही हमारी जगह है. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या उदयसिंगांची ही गादी आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या राणा प्रतापांची ही भूमी आहे. या स्वामिनिष्ठांची, या धार्मिकांची आम्ही अशी आठवण ठेवली पाहिजे. त्यांच्या पायाशी आम्ही आहोत. त्यांच्या चारित्र्याच्या प्रभावाने राजपूत काय प्रभावित झाले होते. असा राजा पाहिजे. ह्याच्यापेक्षा उंच का नाही केलं सिंहासन. उदयसिंग असतील ते मागचे झाले, आता करंट टॉपिक कोण आहे. आता काय नम्रता नावाची काय वस्तू असावी या माणसाकडे. पायथ्याशी बसावं आणि सन्मान स्वीकारावा, ही उदयसिंगांची त्यांनी केलेली गोष्ट पाहता. दुसरा त्यांचा मुक्काम होता तो जिथे फितुरी केलेला मानसिंग राहायचा, जयपूरला भेट. तिकडे सगळे ते मानसिंगांचे महाल दाखवले, XYZ महाल, ABC महाल, CEDX महाल, काय 51 महाल दाखवले असतील. तिथं सुद्धा अशीच बाग, असंच एक आसन केलेलं होतं. बसा बाजीराव, आणि बसले ना आसनावर. ऐंग जयपूरचे लोक ऐंग करायला लागले, अहो तुम्ही तिकडे पायथ्याशी बसला होतात, आम्ही त्यांच्या पायाशी बसावं असं आपल्या व्रताशी निष्ठा त्यांनी दाखवली होती, म्हणून त्यांच्या पायाशी बसलो होतो. तुमच्या ह्या सिंहासनाचे मालक जे मानसिंग नावाचे मान आहेत आणि नावाचे सिंग आहेत, याने बादशहाशी फितुरी करून सातत्याने राणा प्रतापावरती कशी आक्रमणं होतील याची सगळी खबरदारी घेतली. तेव्हा फितुरांच्या पायाशी बसायची आमच्याकडे परंपरा नाही, फितुरांच्या उरावर बसायची आमची परंपरा असल्यामुळे याच्या इथं उरावर बसणार आहे मी. आणि मी बाजीराव जर यांच्या पायथ्याशी बसावा अशी इच्छा असेल
तर मी आनंदाने बसीन पायथ्याशी. पण तसं आपल्या भगव्या ध्वजाशी आणि हिंदू संस्कृतीशी एकनिष्ठा दाखवून या पुढच्या युद्धांमध्ये तलवारी घेऊन उभे राहा. या काय तुमच्या घराच्या सिंहासनाच्या पायाशी बसायला यायला मी तयार आहे. मला राज्याची कधीच अभिलाषा नाही. राज्य मी करत नाही. मी पंतप्रधान माणूस आहे फक्त या ठिकाणचा. तेव्हा सेनापतीला पंतप्रधान म्हणायचे. राजस्थानामध्ये बाजीरावाच्या चारित्र्याचा जबरदस्त प्रभाव. या सगळ्या प्रकारात निजामानं सुद्धा 2-3 वेळा डोकं वर काढलं होतं. या 2-3 वेळाला परत अशी टप्पल बसायची, आय विल ट्राय बेटर नेक्स्ट टाईम. हे त्याचं प्रकरण नेहमीचं चाललेलं असायचं. पण बाजीरावाच्या नावे या अनेक युद्धामध्ये एक सागरी युद्ध पण आहे. इंग्रज आणि फ्रेंच एकत्र येऊन मराठ्यांचं आरमार मारायला उठले होते. दुर्दैवाने कान्होजी आंग्र्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या मुलांमध्ये आता सुसंवाद नाही असं म्हटल्यानंतर आरमार भयभीत झालं होतं. आणि आता फ्रेंच आणि इंग्रज एकत्र येऊन जर आरमाराने आपल्या आरमारावरती हल्ला केला तर काय करावं. बाजीरावाने ताबडतोब कोकण घातलं आहे. त्या सगळ्या गोष्टीची बरोबर पाहणी केली. त्याच्यावरचे वेगळे अधिकारी नेमले. इंग्रज एवढ्यात चावटपणा करेल असं वाटत नाही. पण ज्या गतीनं कामं केली, त्या गतीनं इंग्रज फ्रेंचांचा एकत्र सेना समूह फक्त तयार झाला. आणि त्यांना समजलं आंग्र्यांची मुलं तर आहेतच, विथ बाजी दे आर रेडी नाव. ओ बाजी इज देअर इन समुद्र. सॉरी, आपण त्यांना आनंद भेट देऊया. पण आपण कल्पना करू शकता बाजीरावाच्या पराक्रमाची साक्ष त्यांनी सागरी सत्तेवर सुद्धा अशी दाखवली की इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, वलंदाज इतके सगळे जण, सिद्धी, अरबी, आलोक एवढे चाचे असताना या 5ही जणांना एकत्र येऊन 20 वर्षात मराठी आरमाराला धक्काही लावता आला नाही. याला सुद्धा एक सामर्थ्य म्हणतात. तुम्ही आमची सागरी सत्ता उलथवू शकत नाही. उलट बाजीरावाच्या काळामध्ये संपूर्ण सागरी सत्तांवरती चौथाई लावलेल्या होत्या, टॅक्स लावले गेले होते, व्यापारावरती टॅक्स लावले गेले होते. हे कोणीही नाकारू शकत नव्हते. इंग्रजी माल आम्ही टॅक्स सांगतो देऊन आला पाहिजे आमच्या ह्याच्यामध्ये. हो, इंग्रज येऊन गेले, आम्हाला कळलंच नाही आमच्या देशात. नाही, आपली भोंगळ परिस्थिती नाही आहे एवढी. अतिशय चलाख. आणि निजामाची बायको, आता आपण 10 वर्ष पुढे गेलो आहे, त्यामुळे निजामाचं वयही 10 वर्ष पुढे गेलं आहे. त्यामुळे त्याच्या बायकोचंही वर्ष 10 वर्ष पुढे गेलं आहे. त्यामुळे आता 70च्या पुढचा असलेला निजाम आणि 60च्या घरात असलेली त्याची बायको, त्या बायकोला भयानक इच्छा झाली एकदा बाजीरावाला बघावा. हा काय प्राणी आहे. गेल्या 15-17 वर्षात माझा नवरा सुखाने कधी झोप घेतलेला मला दिसला नाही. सारखा काळजी करायचा. अब बाजी कहाँ है, बाजी कहाँ है. जेव्हा त्याला कळायचं तुमच्या प्रांतात कुठंच नाही आहे, तो सागरी युद्ध चलो जश्न मनाएंगे क्या, तो नाही याचाच आनंद त्याला त्याच्यामध्ये. पण तो जरा इकडं तिकडं कुठं आला की याची पाचावर धारण बसते. कोण लेखाचा बाजी आहे. तिनं एक चित्रकार पाठवला आणि बाजीरावाचं एक रेखाचित्र इतिहासात हे उपलब्ध आहे. त्यांनी लांबूनच कुठल्या तरी सेनेची चौकशी करता करता बाजीराव कोण तुमच्यातला, ते म्हणजे ते घोड्यावर बसलेत ना तिकडं, ते बाजीराव आहेत. त्याचं रेखाचित्र असं आहे. बाजीराव त्या घोड्यावरती एकाच बाजूला 2 पाय करून असे बसले आहेत. ते कणीस घेतलं आहे हातात आणि त्याला तिखट मीठ लावून ते हुरडा तयार करतायत. अशा तऱ्हेचं ते रेखाचित्र त्यांनी लांबून काढलं. ते चित्र दाखवलं. त्यांचा डोळ्यावर विश्वास बसेना की एवढा भारतीय दरारा असणारा मनुष्य सेनापती अशा तऱ्हेनं जेवण करतो. माझं ताट कुठं आहे, वाटी कुठं आहे, ते चमचे असे ठेवल्याशिवाय मी जेवत नाही. युद्धावर काय तुमचे चमचे, काय तुमची ताटं करताय. अशा तऱ्हेनं कणीस आणि हुरडा खात असलेला तो बघितल्याबरोबर त्या निजामाच्या बायकोनं हट्ट धरला, हमें इसे देखना है. निजामही मनाने मोठा मान्य करावा लागेल. त्यांनी बाजीरावाला आमंत्रित केलं. बाजी आप आ जाइए. आता त्या सगळ्यांवर दरारा असा काही विचित्र होता. काय दराऱ्याच्या कथाच फार मजेशीर आहेत. बाजीरावाला फार नाही युद्ध करावं लागलं. एकूण काय फार नाही म्हणजे 40 वेळा केलं. पण ह्या 40 वेळा एक युद्धामध्ये काय 1 प्रहरी युद्ध करायचं असेल असा काही रण 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 भूताटकी आल्यासारखी माणसं बस पुरे, मार खायची क्षमता आमची संपली, याच्यापेक्षा आता मारू नका, जरा कुठेतरी थांबवा. काय ताकद कमावली असं म्हणजे रोजचा एक्झरसाईज काय असायला पाहिजे माणसाकडे.
आणि अशा सगळ्या स्वाऱ्यांच्यासाठी सातारा सोडलं किंवा पुणे सोडलं तर एकेका स्वारीसाठी किमान 3 महिने बाजूला काढले तर 40 स्वाऱ्यांची म्हणून हा माणूस 18 वर्ष बाहेरच होता. हा मस्तानीचा नाच किती वेळा बघत असेल? सिनेमामध्ये आपला हा सारखा नुसती तलवार काही वेळेला दाखवतो पण बाकीच्या वेळेला दिसतो इथंच. कालखंड किती आहे? प्रत्येक स्वारीमध्ये 3-3, 4-4 महिन्याचा कालखंड जर लक्षात घेतला तर 40 स्वाऱ्यांमध्ये उपस्थित आहे स्वतः तो. त्याच्या आईच्या मनात आलं, बाजी मी जरा तीर्थयात्रा करीन म्हणते 1 वर्षभर. काशी, जगन्नाथपुरी, अयोध्या, मथुरा. चालेल आई, मी एक सेनापथक तुझ्या बाजू देतो, मुस्कडत मरीन सेनापथक दिलंस तर. का? मी तुझी आई म्हणून चालली आहे. माझ्याबरोबर फक्त सेवेकरी पाहिजेत, सेनापथक एकही नको. मला तेच बघायचंय माझ्या पोरानं काय केलं 15 वर्ष उत्तर हिंदुस्थानात. जीवाचा धोका होता ही भूमिका घेताना. पण खरंच जी काही वर्षभर यात्रा झाली राधाबाईंची, राधाबाई कृतकृत्य होऊन गेली. काय माझ्या पोराचा पराक्रम आहे. जिथं कुठं जाईल तिथं सुरुवातीपासून सनया लागलेल्या. आगतम सुस्वागतम. अलाहाबादला गेलं तर जो बंगश मार खाऊन पळाला होता तोच रेड कार्पेट घालून आला. आई या या या, बसा बसा बसा, व्यवस्थित सगळं छान आहे ना. तुम्हाला इथे गंगेच्या काठी काही पूजापाठ यज्ञयाग वगैरे करायचं असेल, पुरोहित मी पुरवीन. बंगश. बाजीरावाची आईसुद्धा म्हणली, दुष्टांना सुष्ट करायचा उत्कृष्ट मार्ग हाच आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा ताकदवान व्हा, सगळं जग चांगलं होणार आहे. तुम्ही दुष्टापेक्षा कमी ताकदीचे आहात एवढीच फक्त त्याची ताकद आहे. त्याला चिरडून टाकेल असं मनगट बघितलं. सगळे अत्यंत सज्जन म्हणजे काय, धर्मराजाच्या 3ऱ्या वंशातले पिढीतले असल्यासारखे. तुमची सेवा काय करू का, तुम्हाला काही पाहिजे का, पुरोहितांची दक्षिणा पाहिजे तर आम्ही देतो, हेही करायला तयार आहेत ते सगळे. तुमची सगळ्याकडे धार्मिक व्यवस्था केल्या. राजपूतांच्या अनेक ठिकाणी राधाबाईंच्या हस्ते हळदी कुंकू समारंभ झाले. आम्ही सुद्धा बाजीरावावर प्रेम करणारे आहोत हे दाखवण्यासाठी. आणि जिथून जिथून राधाबाईंनी जावं तिथून निरोप घेताना प्रत्येकाचं वाक्य एकच, बोला ना. तिकडं गेलं की सांगा बाजीरावाला आम्ही व्यवस्था नीट ठेवली होती. चुकून जर बाजाला कळलं इथं नाही माझ्या आईची व्यवस्था झाली तर काही खरं नाही, तुझं नाही खरं. माझा काय पोराचा दरारा उभा केला आणि पठ्ठ्याने. पण गुंडांच्या गुंडशाहीसारखा दरारा नव्हे, प्रेमाचाही दरारा होता. हा माणूस निरपेक्ष काम करणारा. किती शनिवार वाडा दगडाचा बांधायला सुरुवात केल्यानंतर काही लोकांनी शाहूराजांचे कान चावले. हा दगडी किल्ला बांधतोय, तो डोईजड होईल, तुमची आज्ञा ऐकणार नाही. शाहू तरी म्हणत होते बाजीराव असं करू शकणार नाही, इतकी वर्ष मी त्याला ओळखतो, मला काय माहिती आहे किल्ले झाल्यावर काय होईल. शाहूराजांनी परीक्षा घेण्यासाठी पत्र पाठवलं. दगडी बांधकाम पुरे. आजही शनिवारवाडा आपण पाहू शकता. पुढचं अख्खं निंब बांधकाम विटांनी वरती उचललंय, दगडी बांधकाम थांबवलं. माणसं म्हणली बाजीराव दिल्लीपर्यंत जाऊन तुम्ही 2-2 धडका मारतो. आम्ही कितीही पराक्रम केला तरी आमच्यावरती उपकार या छत्रपतींच्या गादीचे आहेत, याची अवमान होणार नाही. शाहूराजांनी सांगितलं त्या क्षणी हा विषय बंद, आता याच्या पुढे दगडी बांधकाम होणार नाही शनिवारवाड्याचं. कशाला म्हणतात स्वामीनिष्ठा. इथं नोकऱ्या गेल्यानंतर सुद्धा सरकारी सूटमध्ये राहणारे जे स्वामीनिष्ठ माहिती आहेत आपल्याला, अनावश्यक असतं. इथे तुम्हाला मिळत असताना सुद्धा, करायची शक्यता असताना सुद्धा बाजीरावांनी कधी केलं नाही. आणि हा शेवटचा प्रसंग सांगतो. दुर्दैव बाजीरावाचं हेच आहे की इतका सगळ्या बाजूनी विजय मिळत असताना सुद्धा घरी जे स्वास्थ्य मिळायला पाहिजे ते दुर्दैवाने मिळाले नाही. सगळ्या भूमिकांवरती सगळ्या गोष्टी नीट सोडवत असताना सुद्धा बाजीराव स्वारीवर गेले की घरातल्या लोकांनी काहीतरी कारण काढून मस्तानीला तुरुंगात कसं टाकता येईल, मस्तानीच्या पोराला तुरुंगात कसं कशाला हे नको ते उद्योग करताय. एकदा माझ्या मृत्यूनंतर किंवा माझ्या मृत्यूच्या आधीही 2-3 वर्षात हे सगळे बांद्याला निघून जाणार आहेत. पण त्याच्यासाठी तिची अवहेलना करत असताना तुम्ही बुंदेलखंड किती दुखावता. आपण सगळी गटबंधनं करत असताना काय तुमचा वेडेपणा चाललाय. बरं, या सगळ्या गोंधळात ते प्रमुख पद द्यायचे बाजीरावाच्या घरच्या लोकांना की स्वारीवर असताना ह्याला बातमी काय कळणार, मस्तानीला तुरुंगात टाकलंय. कोणी टाकलं? तुमच्या धाकटे भावानं.
चिमाजी काय चाललंय बाळा? नाही मस्त नाही आपल्या घरात असणं, आम्हाला पसंत आहे. किती वर्ष झाली आता या विषयाला? आपण थोडंसं हा विषय बाजूला ठेवून स्वराज्य बघूया का? झालं चिमाजी अप्पा जरा बाजूला होतोय. नासिर जंगाच्या मोहिमेला गेलात का काय? हो. परत मस्तानीला अटक केली. आता कोणी केली? तुमच्या चिरंजीवानी. त्याला कळत होतं चिरंजीव हा माझा मोहरा वापरला जातोय, मागची माणसं काहीतरी विचित्र होऊन बसत आहेत. माझ्या यशाला ज्यांना बघता येत नाही अशा लोकांची ही सगळी कारस्थानं चालू आहेत. कारण मी मानसिक खच्ची झालो की माझं कार्य बंद पडणार आहे. मला पराभूत करण्याचा हा विचित्र मुद्दा आहे. पण ह्याला आमच्या घरच्यांनी तरी किमान बळी पडू नये. पण तसं झालं नाही. राधाबाई पुष्कळशी त्यांच्या पाठीशी राहिली. पण निजामाच्या वेळचा प्रसंग मात्र फार मस्त झाला. निजामाने आमंत्रण पाठवलं म्हणून स्वतः बाजीराव पेशवे त्या ठिकाणी गेलेले. निजामाला मारता कळली, आले बाजीराव. ही गोष्ट मात्र चित्रपटामध्ये इतकी व्यवस्थित नाही दाखवली तरी सुद्धा इतिहासात निजामाच्या लोकांनी ती फार छान लिहिली आहे. म्हणजे या ठिकाणी सिनेमाच्या दिग्दर्शकापेक्षा हे ऐतिहासिक लोक जास्त चांगले आहेत. इतकी अप्रतिम. आणि निजामाच्या लोकांनी ही कथा लिहिण्याचं मला कौतुक का आहे याचं कारण या कथेत निजामाची फजिती आहे पण तरी त्यांनी लिहिलं आहे. आमची फजिती कशी लिहावी असं नाही झालं त्याच्यात. बाजीरावांचं आगत स्वागत झाल्यानंतर निजामच्या त्या पत्रव्यवहारामध्ये इतका सुंदर प्रसंग आहे. ती बेगम आली, तिच्याबरोबर 2 दासी आल्या होत्या हातामध्ये मोहरांची तपकं घेऊन. म्हणून कीर्तन अवघड असतं. आता बाजीराव आले म्हटलं की सनई वाजवायला पाहिजे, नाही ते आपणच म्हणायची. ते सिनेमामध्ये कोणतरी माणूस असतो दुसरा की बाजीराव आले म्हटलं की सीन उभा राहतो त्याच्यामध्ये. इथे म्हणजे मेला तरी बॅकग्राऊंड तुम्हीच द्या. युद्ध आलं बॅकग्राऊंड तुम्हीच द्या. आणि सनई वाजवायचे असंच पहिला आवाज असतो सनईचा. कुठल्याही सनईवाला असाच करतो. हे काय झालं? शिंकला म्हणले सनईमध्ये. बाजीरावाच्या स्वागतासाठी दुसरा काही विषय नाही. 2 सोन्याच्या ताटामध्ये सोन्याच्या मोहरा भरून आणलेल्या असताना त्या बेगमनी त्याच्यावरचा शेला बाजूला केला आणि बाजीरावाच्या अंगावर ते 2 ताटं उधळून दिली. दरबारा देखत पडदा बाजूला करून बेगम बाहेर आली होती. बाजीरावावरती सगळ्या मोहरा उधळल्या. सहज बोलली, खुदा ताला ने क्या आदमी तयार किया है, खुदा ताला ने क्या आदमी तयार किया है. निजामाच्या कागदपत्रामध्ये बाजीरावाचं हे कौतुक त्यांनी लिहिलंय. बाजीराव पेशवा बोल रहा था, माताजी मेरी क्या तारीफ करते हो, इतना अच्छा आदमी बनाने वाला खुदा कितना अच्छा होगा, इसके बारे में सोचना तो अधिक बड़ी बात है, उसके बारे में सोचना अधिक बड़ी बात है. माणसं प्रभावित व्हायची. माणसाची आध्यात्मिक योग्यता सुद्धा काय, माझं काय कौतुक करता, असा निर्माण करणारा भगवंत किती मोठा असेल माताजी. कौतुक झाल्यानंतर निजामानं गंमत केलीच. मैं अभी आपको गिरफ्तार करू तो कहाँ होगे आपके सिंधिया और होलकर. आम्ही सतत ऐकतो की तुम्ही सावध असता, शिंदे, होळकर, पवार, कदम, बांडे, पानसे, आणि तुम्ही सगळे एकत्र असता, भोसले तुमच्या बरोबर असतात. अभी मैं आपको गिरफ्तार करू, करके तो देखो. हे डायलॉग किती वेळ म्हणायचे असे तर, करके तो देखो. पहारेकरांना बोला, आ झाले 20 माणसं एकदम भाले घेऊन आतमध्ये. आणि सगळे पहारेकरी आता फोटो काढून बहुतेक डीपीला टाकायचा. असे मस्तपैकी भाले घेऊन फोटो काढा, डीपीला टाका. अरे गिरफ्तार करो. ते निजामाकडे बघतायत, बाजीरावकडे. बाजीराव उठले, खेळ खतम, गिरफ्तार करो. 20च्या 20 भाले जे उलटे आले ते निजामाच्या दिशेनं. आम्ही सावधच असतो. कोणीही मैत्री केली म्हणून आम्ही स्वजनावरही विश्वास ठेवत नाही. राज्य साधन करायचं असेल तर प्रत्येकाबद्दल सावधता ही आमच्या शिवाजीराजांनी दिलेली शिकवणूक आहे.
मग ती कुठल्याही धर्माबद्दल असो आणि आपल्या आप्तेष्टांबद्दलही असो, अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे. आपको मालूम ही नाही, तुमच्या पहारेकऱ्यांमध्ये आमची माणसं कधी येऊन उभी राहिली तुम्हाला कळलीही नाहीत. इतकी तुमची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाली म्हणण्यापेक्षा आम्ही जास्त शहाणे झालो या सगळ्या प्रकारात. यही है हमारे सिंधिया, यही है हमारे होलकर. आम्ही सगळे एकत्रच असतो. ते सगळे लोक बघितल्यानंतर निजाम म्हणला, हा 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 बाजीराव, गेल्या 17-18 वर्षात आपण अनेक वेळेला टपला टपली खेळली, पण तुझ्यासारख्या पैलवानाबरोबर खेळण्यात मजा होती. बाकी सगळे झाजीड होते, युद्ध करण्यात मजा नाही. एक बाजी, बाकी सब पाजी. एक तू होता, एक बाजी, बाकी सब पाजी. बाजीराव ताबडतोब म्हणाले, आम्ही कोणाची उधारी ठेवत नाही. मला सुद्धा तुझ्याशी युद्ध करण्यामध्ये मजा येत होती. अशा काहीतरी कसलेल्या योद्ध्याबरोबर युद्ध करायला मजा होता. एक निजाम, बाकी सब हजाम. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. बाजीरावाच्या कथा, बाजीरावाच्या कथा, बाजीरावाच्या कथा कुठपर्यंत न्याव्यात? अनेक लोकांना हा शेवटचा प्रसंग नीट माहिती नाही. कुठला? बाजीराव पेशवे हे नासिर जंगाच्या मोहिमेवर असताना त्यांचा मृत्यू आहे. अनेकांना नादिरशहा आणि नासिर जंग यातला फरक लक्षात येत नाही. म्हणजे तुम्ही तर म्हटला नादिरशहा, सॉरी, नादिरशहा आणि नासिर जंग ही दोन वेगळी माणसं आहेत. नादिरशहा इराणचा होता, तो व्यवस्थित निघून गेलेला आहे. नासिर जंग हा या निजामाचं प्रकरण आहे, पुढचं अपत्य. निजाम जसा जसा थकला तसा त्यांनी पोरांना उपद्व्याप करायला सुरुवात केली. आता तुम्ही बोचकारे काढत जा बोक्यासारखे. हा नासिर जंग काही वेळेला 2 ठिकाणी अंगावरती आला होता. त्यालाही प्रतिरोध करायला कधी चिमाजी अप्पाला पाठवलं, कधी बाजीराव स्वतः जायचे. आणि जेव्हा नर्मदेच्या आसपासचा परिसर जाळून टाकून दहशत उभी करायसाठी नासिर जंग निघाला, तेव्हा त्याला तिथे रोखण्यासाठी बाजीराव नर्मदेच्या किनाऱ्यापर्यंत आले. तिथे आल्यानंतर पुन्हा वार्ता, आपल्या घरच्या लोकांनी मस्तानीस कैदेत टाकली. काय करावे? मानसिक अस्वास्थ्य या योद्ध्यांना फार लवकर मारतं. मी नर्मदेपर्यंत आलोय, याच्या पुढचा डाव असा होता की नासिर जंगाचा कायमचा नीट बंदोबस्त करायचा असेल तर त्याला नर्मदेच्या पलीकडच्या प्रांतात कुठेही फिरकू देऊ नये. यासाठी छत्रसालाची आता जी 2 मुलं त्या ठिकाणी आहेत त्यातल्या एकाला कोणाला तरी नियुक्त करावा. या डावासाठी नर्मदा ओलांडायची होती. आता मी छत्रसालाच्या घरी जाऊन काय सांगू? तुम्ही पाठवलेली मुलगी माझ्या घरच्यांनी तुरुंगात टाकली म्हणून काय सत्कार होईल आमचा तिथं? नासिर जंगाच्या युद्धाला त्याला सारखं तोंड द्यायला आपल्याला साताऱ्यात नाही इथं ओरडाओरडा करत त्रास घेऊन यायला लागतं. छत्रसालाचे बुंदेलखंड इथे काहीतरी काम करू शकेल आपण, काहीतरी नर्मदेला पोचेपर्यंत ह्यांची परत नर्मदेतले गोटे उद्योग करायला लागलेले. मात्र यावेळेला शाहूराजांनी मोठेपणा घेतला आणि शाहूराजांनी नानासाहेब पेशव्यांना, चिमाजी अप्पाला आणि त्यांच्या घरी खलिता पाठवला. तोही खलिता आज इतिहासात उपलब्ध आहे. आज स्वराज्याच्या दृष्टीने राऊचे महत्त्व विलक्षण आहे. कृपा करून कोणीही राऊचे मन दुखवायचा प्रयत्न करू नये. छोट्या छोट्या गोष्टीसाठी राऊला त्रास होऊ नये. राऊची वस्तू राऊकडे पोचती करावी. पण शाहूराजांच्या पत्रालाही पंटीसमोर जाळण्याचाच रस्ता दाखवला गेला. बाजीरावाच्या बरोबर मस्तानीचं नाव अधिक काळ चिकटलं याचं एकमेव कारण इतकंच आहे की त्यांच्या मृत्यूला चिकटून तिचा मृत्यू आहे. ती या कैदेतून निष्ठून जिथे बाजीराव नर्मदेच्या किनारी आजारी आहे तिथे जाऊन त्यांना दिलासा द्यावा म्हणून तिचा यत्न होता. जाण्याचा प्रयत्न तिनं तुरुंगातनं पळायचा केला. तिलाही तसंही पाठलाग करून पकडावं अशा तऱ्हेचे डाव झाले होते. पण शाहूराजांच्या आज्ञेनं ते मात्र डाव पुढचे सफल नाही होऊ शकले. कारण मस्तानीला अटक करण्यासाठी जर एखादं सैन्य पथक जर पाठवायचं असेल तर त्याला चिमाजी अप्पांचं आज्ञापत्र असून चालत नाही, शाहूंच्या शिक्क्याचं आज्ञापत्र असावं लागतं. आणि शाहू तसा शिक्का द्यायला तयार होते. वेडेपणा करू नये. आज राऊचे जीवन अत्यावश्यक आहे. काही गोष्टीकडे कानाडोळा करा.
पण ही वार्ता राहूपर्यंत पोचली नाही की शाहूराजे या तऱ्हेनं स्वराज्याचा आणि आपला विचार करत आहेत. आई माझ्या बाजूनं चांगला विचार करते, कळत होतं पण फारसं मनापर्यंत पोचलं नाही. पण अजूनही माझे आप्तेष्ट आणि माझा अपयश मिळावं म्हणून असलेले घरभेदे, एखाद्या घटनेला माझी भूमिका समजून न घेता हे वेडेपणाचे उद्योग करून मला त्रास देत आहेत. याच्यामध्ये मी प्रेम करतो त्या मस्तानीला त्रास झाला, हा दुःखाचा विषय नाही. बुंदेलखंडाचं प्रेम संपलं आपल्या महाराष्ट्रावरचा असा विषय होऊन बसणार आहे. म्हणून पुढच्या कालखंडात ऐकून ठेवा, जेव्हा बुंदेलखंडात बेबनाव झाले ते मिटवण्यासाठी याच नानासाहेब पेशव्याला डाव करावा लागला. त्याने ते बेबनाव बंद करण्यासाठी शमशेर बहादरला पाठवला, का तर तो त्यांच्या घरातला आहे. पण दुर्दैवाने नानासाहेबाला त्या काळात ते लक्षात आलं नाही की उद्या बुंदेलखंडाचं प्रेम राखण्यासाठी हे आवश्यक प्यादं होतं त्यातलं. मग तेव्हा हा वेडेपणा झाला. मस्तानी शनिवारवाड्याच्या कैदेतून पळाली 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 निघाली 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 ते पाबळपर्यंत कशी बशी पुसली. पण तिथे वार्ता आली 20 एप्रिल 1740. 40 ते 42 युद्धांमध्ये करी कोणाही शत्रूकडून पराभूत न झालेला अगाध योद्धा अनेक आप्तेष्टांच्या त्रासाला कंटाळून तापून 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 जीवन संपवता झाला होता. आज नर्मदेच्या किनारी त्यांची जी समाधी आहे ती यापुढच्या नर्मदा प्रकल्पामध्ये एखाद्या वेळी हलवावी लागेल असा आत्ता अंदाज दिसतो. अनेकांचा प्रयत्न चालू आहे, ते समाधीस्थळ आहे त्या ठिकाणीच राहावं. आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर खूपच छान आहे, जे आपल्या मुस्काळात मारल्यासारखं आहे. म्हणजे बाजीरावांच्या समाधी इकडून तिकडं जायची वेळ आली तेव्हा तुम्ही आमच्यापर्यंत आलात, पण आत्तापर्यंत बाजीरावांचा जन्मोत्सव किंवा मृत्यू उत्सव साजरा करण्यासाठी असे कोण महाराष्ट्रात नाही इथं आलेत. आता मेला बाजीराव नर्मदेला, बरं ना का तिकडं, आपण इकडं मस्तानी पिऊया. कधीही 20 एप्रिलला 4-5 वर्षाच्या अंतराने सुद्धा 500-1000 माणसं समजा नर्मदेच्या किनारी जात आहेत, तिथला उत्सव काही करतायत, त्यांच्या नावे काहीतरी एखादा समारंभ करतायत. कोणी केलंच नाही. तिथं इंदौर उज्जैनला आसपास राहणारी काही मराठी माणसं असतात, तेवढी फक्त इथे जाऊन काहीतरी झाडलोट करतात म्हणले साहेब. मग जे तुम्ही बघतच नव्हतात ते इकडं हल्लं काय आणि तिकडं हल्लं काय, काय फरक पडतो तुम्हाला आता. असो तरी सुद्धा आता पेशव्यांच्या पुढच्या वंशजांनी एक निर्णय असा केलाय, जर सगळ्या मध्य प्रदेशाला व्यवस्थित पाण्याचे प्रकरण मिटवण्यासाठी जर हा प्रकल्प छान होणार असेल तर एका व्यक्तीच्या उगा समाधीस्थानासाठी वाद वाढवत बसून राष्ट्राच्या कुठल्याही उभारणीला आपल्याला त्रास द्यायचा नाही. मात्र आपल्या सगळ्या इतिहासप्रेमी मंडळांनी सरकारला ही विनंती केली आहे, तुमचा प्रकल्प होऊन जाऊ दे बाबांना. हां, त्याच्यात जे पिडले जात आहेत, ज्यांच्या जमिनी जात आहेत पण पैसे मिळत नाहीत, मेधा पाटकरांचा जो सगळ्यात मोठा त्यातला उपक्रम चालू आहे, त्यांना न्याय मिळावा. पण त्याचबरोबर प्रकल्प जर असाच नीट पूर्ण होणार असेल तर बाजीरावांच्या पुन्हा समाधीची एखादी चांगली पवित्र जागा एक वैभवशाली पद्धतीनं त्या ठिकाणी असावी की ज्याच्या समाधीच्या एखाद्या दर्शनाला मला इथल्या मुंबईपासून महाराष्ट्रातल्या काही शाळांना घेऊन जाता यावं, ज्यांना तो 20 वर्षाचा पट त्याचं इंग्लंडपासून अनेक लोकांपर्यंत असलेलं सैन्याचं वजन ते त्याला पाहायला मिळावं. आणि प्रत्येक पोराच्या अंगात किमान त्या क्षणी का होईना इच्छा व्हावी, इसके आगे का बाजी तो मैं ही बनूंगा यार, होते. या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाने ही इच्छा होते. बस कीर्तन संपवताना अशी इच्छा करतो, आता माझ्यासमोर त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन ते कार्य करावं. असे 2 प्रकल्प आहेत. आता बरीच महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा अशी आहे, चित्रकूटमध्ये जाऊन रामकथा अनेक वेळा होते, अयोध्येत जाऊन रामकथा होते, पण जिथे हनुमंतांचं कार्यस्थळ आहे पंपा सरोवर, हनुमंतांना प्रिय असलेली रामकथा पंपा सरोवरावर आत्तापर्यंत होत नाही. पुढच्या काही कालखंडात एक 3 महिन्याच्या काळात पाहतोय दिवस कुठले सापडतात ते पंपा सरोवरावर हनुमंतांच्या सान्निध्यामध्ये रामकथेचा एक संकल्प केला आहे. आणि गेली 5 वर्ष 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी अंदमानमध्ये सावरकरांची पुण्यतिथी साजरी करायची. त्या ठिकाणी जाऊन अनेक लोकांना सावरकर चरित्र त्या त्या प्रसंगांसह त्या सगळ्या ठिकाणी दाखवायचं. हा सगळा उपद्व्याप करत असतो. अनेक उपद्व्याप त्याला मदत करणारी तुमचे मुंबईचीच लोक आहेत. आमचे गोगटे साहेब येऊन थांबले त्यासाठी. श्रवणयोग प्रकल्पातर्फे आम्ही 5 वर्ष गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही जेव्हा तिथे त्या तुरुंगाच्या प्रेमायसिसमध्ये माहिती देत होतो ते इतके आमच्यावर रागवले. काय आमचे गाईड आहेत ना, आमचे गाईड आहेत ना,
मग हा तुमचा माणूस इथे कशाला बोलतोय? म्हणून त्यांनी चांगला डाव केला. आपले यांना जरा विचारावं. आणि ते गाईडला मी 2 प्रश्न विचारल्यावर गाईड म्हटलं तुम्हीच सांगा. मग तेव्हापासून त्यांनी फारसा काही त्रास दिला नाही. सच्चिदानंदाने सुद्धा अशा तऱ्हेचा फार छान पद्धतीनं प्रतिवाद केला आहे. असे 2 प्रश्न ते गाईडला विचारतात की गाईड म्हणतो आम्ही काय अभ्यास केलेला नाही, आम्हाला यांनी जे शिकवलं ते आम्ही इथे सांगतो. हाच तर सगळ्यात मोठा गोड आहे. अभ्यास करून त्या प्रत्येक कणाकणाची माहिती आमच्यापर्यंत पोचवावी. याचं कारण सातत्याने कारण एकच आहे, त्या शेताच्या मातीवर गेलं की ती मशागत सोपी पडते व्हायला. जसं शंभूराजांच्या वढूचं दर्शन घेतलं, शंभूराजांच्या तुळापूरचं दर्शन घेतलं की मनात येतं याच्या पुढचे संभाजी आपण व्हावे, याच्या पुढचे संभाजी आपण तयार करावे, याच्या पुढचे संताजी धनाजी आपण व्हावे. जसं सावरकरांचं अंदमानमधलं दर्शन घेतलं, याच्या पुढचा क्रांतिवीर माझ्यासारखा असावा, या पुढचा देशाचा भक्त आपल्यासारखा व्हावा, असे अनेक आपण तयार करावे. याच पद्धतीनं पंपा सरोवर मी मारुतीसारखा व्हावा ही इच्छा होती. तशी अशी इच्छा आहे की बाजीरावांच्या या समाधीचं दर्शन कधी ना कधी याच्या पुढच्या काळात आपल्याही मुलांनी घ्यावं आणि मनामध्ये राहावं. बाजी तुम्ही दिल्लीपर्यंत धडक मारली होती, इराणपर्यंत धडक मारली होती, आम्ही अवघ्या आशिया खंडाच्या सुद्धा सीमेपर्यंत धडक मारणारं आमचं भारताचं लष्कर असं जबरदस्त तयार करू. मला एक कृतकृत्यता अशी वाटते. वा रे वा, अशी कीर्तनं मला जमेल तेवढ्या शक्तीनं, मला जमेल तेवढ्या ताकदीनं मी बोलत असतो. याचं काही होईल असं वाटत नाही. पण आज बरेचसे विद्यार्थी येऊन सांगतात, आपले तुमचं कीर्तन ऐकल्यामुळे आम्हाला डॉक्टर व्हायचं होतं पण नको, आता मिलिटरीतच जातो, असं डोक्यात आलं आहे. अर्थात माझी नव्हे, बाजीरावाची पुण्याई आहे. आज लष्करामध्ये सुद्धा 10 ते 15% लष्कर अफळेवांची कीर्तनं मोबाईलवर ऐकत असतं. हा माझ्यापर्यंत आलेला रिपोर्ट आहे. आणि अशा तऱ्हेनं आपलेच सगळे लष्करातले लोक तिथे ऐकतात, बाबांचीही कीर्तनं ऐकतात, आपलीही ऐकतात. आणि आपल्या सगळ्यांची सद्भावना मी माझ्या कीर्तनातून त्यांच्यापर्यंत पोचवत असतो. बरं असो, सीमेवरचं काम सैन्य करणारे आमची मुलं नक्की करतील, पण सीमाच्या अंतर्गत ही जी शहरामध्ये बेदली आणि प्रचंड मोठी यादवी उभी राहायची शक्यता आता नाकारता येत नाही. या प्रत्येक युद्धामध्ये दुसरं कोण उभं राहणार? कोणीच नाही. निश्चितपणे तुम्हाला मला माहिती आहे की आपल्या गणेशोत्सवाचे कार्यकर्ते गणेश भक्त यासाठी नक्की उभे राहणार, गणेशाचं दैवी कार्य नक्की पूर्ण करणार. आणि भारताला वैभवशाली बनवणं म्हणजे मानवतेला वैभवशाली बनवणं हे लक्षात ठेवायचं. का 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 कारण एकच, याच्यापुढे आफ्रिका बलशाली झाली म्हणून अन्याय झालेल्या फ्रान्सच्या मदतीला ती जाणार नाहीये. रशिया बलशाली झाला म्हणून जपान आडवं पडलं म्हणून त्याच्या मदतीला जाणार नाही. भारत हे एकच राष्ट्र असं आहे की जे बलशाली झालं तर दुनियेतल्या कोणत्याही दुर्बल राज्याला मदत करायला धावत जायची मनाची, मोठेपणाची, उदारतेची कमान आत्तापर्यंत फक्त भारताने दाखवली आणि याच्या पुढे तो दाखवत राहील. होऊन या मुक्त स्वतः करील मुक्त तो जगता, समतेच्या ममतेच्या बंधुरक्षणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. या तऱ्हेचं प्रचंड वैभवशाली आपल्या हिंदुस्थानचं आपण चित्र उभं करूया. सगळे सैन्यात गेल्यावर मग उद्योग कोणी करायचे? असं नका करू. इस्रायलचा आदर्श, इस्रायलनी आपला आदर्श घेतलाय, तो पुन्हा एकदा आपण आपल्या राज्यात प्रतिष्ठित करू. प्रत्येक नागरिक हा शेती आणि सैन्य शिक्षणामध्ये प्रशिक्षित असलाच पाहिजे. 2 वर्षाचं त्याचं ट्रेनिंग होऊन जाऊ दे, मग तो त्याच्या कुठल्याही व्यवसायाची कोर्स करू शकतो आणि त्यांनी कुठलाही व्यवसाय करू दे. आज इस्रायल ज्या तर्रेबाजीनं सांगू शकतं, जर युद्धाची वेळ आली तर इस्रायलमधला माणूस बंदूक घेऊन सीमेवर येऊन उभा राहू शकतो आणि युद्ध करू शकतो. ही ताकद पुन्हा भारताला सांगता यावी. शाळेच्या सगळ्या मुख्याध्यापकांनी ठरवा, कॉलेजच्या प्राध्यापकांनी ठरवा, संघटनेच्या समसासांनी ठरवा की याच्या पुढे जर अशा युद्धाची काही घोषणा झाली तर सगळेच्या सगळे माझे कार्यकर्ते, मुलं असोत मुली असोत, अशा तऱ्हेनं उभं राहून याला सगळ्याला काय मूळ तोड जबाब देतील. पोलीससुद्धा आपल्याला मदत करायला थांबलेत. लक्षात ठेवा. त्यांना सुद्धा समजतंय की त्यांच्याही पुढच्या आयुष्याची सुरक्षा हिंदूंच्या हातात आणि गणेश भक्तांच्या हातातच जास्त आनंदाची आहे. दुसऱ्या कोणीही त्यांना तो सन्मान आणि सुरक्षा देऊ शकणार नाही. जेव्हा भिवंडीमध्ये 2 पोलीस एक अवयव तोडून मारले होते रस्त्यामध्ये, तेव्हा त्या पोलिसांना मदत करायला शासनही जेव्हा पुढे यायला घाबरत होतं, तेव्हा गणेशोत्सव मंडळ पुढं आली होती आणि त्या पोलिसांच्या कुटुंबाला मदती केल्या होत्या, घरापर्यंत जाऊन पोचवल्या होत्या आणि त्यांचे आपल्याला दुवा त्यावेळेला मिळाले होते. सरकारला कळलं तुम्ही घाबरत असाल, कोणा नालायकांना गणेश मंडळ घाबरत नाही, गणपतीचे भक्त घाबरत नाहीत. ही ताकद आज गणेश उत्सवाने दाखवली आहे. हीच ताकद, हीच उर्मी, हाच जोश
कायम राहावा अशी इच्छा याच्यामध्ये व्यक्त करतो. ज्यांना कोणाला पुढच्या काही सहलीबद्दल माहिती पाहिजे असेल माझ्या उजव्या हाताला कीर्तन झाल्यानंतर मिळेल. मात्र इथे आहेत तेवढ्या सीडी तुम्हाला मिळतील. म्हणजे बुवा आम्ही एवढे, तुमच्या सीडी एवढ्या, कसं व्हायचं? काळजी करू नका. दसऱ्याच्या आसपासच्या मुहूर्ताला आपळेबुवांची वेबसाईट बाजूला येते आहे आणि वेबसाईटवरती जवळजवळ आपळेबुवांची आता 50 ते 60 कीर्तनं तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा तऱ्हेनं ती आता उपलब्ध केली आहेत. त्या प्रती काढून सगळ्या देत बसण्यापेक्षा पण नुसतं ते ऐकण्यामध्ये मला मजा नाही. ते ऐकून ज्यांना बोलता येतं त्याने हे अनेकांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. की जेव्हा मला मुंबईत सुद्धा दिसतं वडाळ्यासारख्या ठिकाणी, विठ्ठल मंदिराच्या वडाळ्याच्या ठिकाणी जाऊन त्याच्या शेजारच्या माणसाला विचारलं ते नामदेव महाराजांच्या, तुम्ही फक्त अभंग म्हणा, माणूस कोणीही माहीत नाही. अरे बापरे, माझ्या वडाळच्या विठ्ठल मंदिराच्या आसपासच्या माणसाला सुद्धा नामदेव आणि त्याची घरची माणसं माहीत नाहीत. आज दादरमधल्या सावरकर सदनाच्या शेजारच्या आसपासच्या माणसाला सुद्धा सावरकरांच्या घरातल्या माणसांचा पत्ता नाही. आळंदीमधल्या माणसाला ज्ञानेश्वरांचं मूळ गाव कुठलं, बाकीचं कशाला बडबड करता, गंध लावान आत व्हा, पण त्याला आपेगाव सुद्धा माहीत नाही. ही सगळी विचित्र परिस्थिती सगळ्या जगामध्ये दिसत असताना देशाची, इतिहासाची, संस्कृतीची थोडीशी अधिक जाण आपण आपल्या सगळ्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे. जी जाण देताच त्यांच्यामधलं चैतन्य आपोआप उभं राहणार आहे आणि या सगळ्या तुमच्या आमच्या चांगल्या कामाला भगवंत यश देणार म्हणजे देणार. यासाठी शेवटचा अभंग म्हणायचा आणि आजच्या कीर्तनाला विराम करायचा. पुन्हा एकदा या सगळ्या मंडळाचे आभार मानतो आणि सांगतो, ज्या गणपती उत्सवात मी भारतात आहे तेव्हाचे 2 दिवस मी नक्की तुमच्यासाठी राखून ठेवीन, यात प्रश्न नाही. समजा भारताबाहेर जावं लागलं तर मला थोडीशी सवलत द्याल तुम्ही त्याच्यामध्ये. तेव्हा मात्र या पुढच्या 2 वर्षामध्ये 2 दिवस देत असताना आता 2-3 ऑफर वेगळे आल्यात, ते पण कानावर घालतो. आपळेबुवा फार नाटकं करतात, लोकांना माहिती आहे. त्यामुळं काही संगीत नाटकाचे प्रयोग पण ठाण्यामध्ये व्हावेत म्हणून एक गटबंधन चालू आहे. आणि गणपती उत्सवात सगळे एंगेज असतात. हो, ज्यांना ज्यांना कीर्तन ऐकायला यायचे त्यातले बऱ्याचशा लोकांच्या त्यांच्या गल्लीतले गणपती आहेतच ना, ते तिथे एंगेज आहेत. आमच्या घरी आता काही नाही आहे, फक्त एक आपळेबुवा ठाण्यात येऊन बसलाय, त्याला ऐकूया, अशी कुठल्या तरी सुट्टीच्या वेळेला पुन्हा एकदा आपळेबुवाला 5 दिवस धरावा आणि ठाण्याच्या कुठल्या तरी मैदानात आणून उभा करावा आणि कुठल्याही उत्सवाचा ताण नसलेला सगळा आपला परत समुदाय त्या ठिकाणी एकत्र येऊन अशाच एखाद्या मोठ्या देशवीराचं 5 दिवस विस्तृत चरित्र तुम्ही आम्ही ऐकावं. ही योजना ठाण्यामध्ये शिस्ते आहे. लवकरच कुकरच्या शिट्टीचा आवाज येईल, कुठे तो भात मिळणार आहे ते आपल्यापर्यंत पोचेल. तेव्हा या सगळ्या तुमच्या आमच्या कार्याला तुमचे आमचे सहयोग आणि सद्भावना कायम ठेवाव्यात अशी इच्छा करतो. आरतीसाठी साऱ्यांनी उभे राहा. सगळ्यांनी जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा लक्ष लक्ष वार आपल्याला धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, गुण गायून आवडी हेची माझी सर्व जोडी. नलके मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हा. सर्वांनी आरती म्हणूया. ह सुख करता दुःख हरता, उठी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती.
बलाही जय देवी महिषासुरमथनी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदास देशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे वाचून कोण पुरविल आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी महिषासुरमथनी लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा जय देव जय श्री शंकरा आरती वाळू कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति